हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जी आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तुम्ही आता पाहत असाल की मी काही जी थोडीशी जी आहे म्हणजे साधारणपणे मेजरमेंटच्या कपाने मी इथं घेतले होते. 1 कप घेतला होता गहू, 1 कप घेतलं होतं ज्वारी. ते म्हणजे आदल्या दिवशी रात्रीची मी भिजवून घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी मी त्याला बॉईल करून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहत असाल. तर तुम्ही म्हणत असाल हे कशासाठी? तर ही रेसिपी तुम्ही चला तर हे पुढं मी तुम्हाला सांगते, की डाळी वगैरे कशासाठी घेतलेल्या आहेत. तर तुम्ही एक आधी पाहत असाल, की उडदाची डाळ घेतलेली आहे. एक मेजरमेंट कप ठेवलेला आहे आणि त्याच कपाने मी सगळ्या काही डाळी आहेत मोजूनच घेतलेल्या आहेत. तर उडदाची डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मसुरीची डाळ पण घेतलेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की इथं मी घेतलेली आहे तुरीची डाळ. ते पण 1 कप घेतल्याच्या नंतर दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की इथं मी घेतलेली आहे 1 कप हरभऱ्याची डाळ पण घेतलेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की इथं मी घेतलेलं आहे कोलम तांदूळ आहे ते पण मी त्याच कपाने मोजून घेतलेलं आहे आणि जे काही डाळी आपली घेतलेली आहे ते आपल्या पाण्यामध्ये आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर ह्या जे काही डाळी वगैरे आहेत, तांदूळ वगैरे आहेत, आपल्या 1 ते 2 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेऊया. आणि हो फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा, की मी आज काय बनवणार आहे. तुम्हाला पुढे चालून तुम्हाला कळेलच, की मी काय बनवत आहे ते. तर आपण पातेल्यामध्ये डाळ वगैरे सगळे काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहत असाल, की मी थोडंसं पाणी ॲड केल्याच्या नंतर जे काही डाळी वगैरे आहे स्वच्छ धुवून घेत आहे. आणि आपली डाळ तर धुवून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे. इकडे तुम्ही पाहत असाल, की मी अर्धा तास या डाळींना भिजवून घेतल्याच्या नंतर अर्धा तास आपले कंप्लीट झाल्याच्या नंतर डाळ वगैरे चांगली फुगलेली आहे आणि ह्याला मी चांगल्या जोपर्यंत आपल्या जी डाळी आहे अ, अ, चांगलं गाळ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. एका कुकरमध्ये मी सगळं डाळ टाकल्याच्या नंतर इकडं थोडंसं पाणी टाकल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल, की कुकरचं झाकण लावून मी गॅसचा फ्लेम चालू करून ठेवून दिलेला आहे. आणि आपली डाळ तर शिजून तयार झालेली आहे. ते इकडं तुम्हाला दाखवत आहे. पण तोपर्यंत थंड आहे तोपर्यंत दुसरीकडं अ, मोठं असं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 तमालपत्र ॲड केल्याच्या नंतर इकडं तुम्ही पाहत असाल 1 ते 1.5 चमचे तर मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि जी पेस्ट आहे आपल्या तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही म्हणत असाल की ही रेसिपी काय बनवत आहे? तिकडं मी बनवत आहे खिचडा. तर मी आज मस्तपैकी असं बनवणार आहे चिकन खिचडा. त्यासाठी तुम्हाला सगळी काही रेसिपी शेअर करत आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहता की हिरवी मिरची मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि कसं असतं रमदान स्पेशल म्हणून मी ह्या उपवासासाठी खिचडा बनवलेला आहे. तर इकडे मी काही मसाले घेतलेले आहे. तिकडे तुम्हाला जे मसाले आहेत ते शेअर करत आहे. तिथं मी घेतलेला आहे होममेड मसाला आणि धना पावडर थोडं जास्त घेतलेली आहे. हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, चिकन मसाला 1 ते 2 चमचे घेतलेले आहे आणि थोडासा चाट मसाला घेतल्याच्या नंतर थोडासा मी मटन मसाला पण घेतलेला आहे. तर गरम मसाला सॉरी ॲड केलेला नाहीये. तर हे काही जे मसाले आहे रेग्युलर माझे बेसिक मसाले आहेत. प्रत्येक वेळेस मी हेच मसाले वापरते. आपल्या खिचड्यामध्ये पण मी हेच मसाले ॲड केल्याच्या नंतर जे काही आहे ते पूर्ण असे तेलामध्ये परतून घेत आहे. जोपर्यंत आमचे ऑलरेडी तेल भरपूर आहे तरीही आपला जे मसाला आहे तेलामध्ये चांगल्यापैकी परतत नाही तोपर्यंत असाच मी परतून घेत आहे. आणि जे काही तुम्ही म्हणत असाल, की जी ज्वारी आहे आणि गहू आहे, तर त्याला शक्यतो मार्केटमध्ये वेगळे भेटतात. म्हणजे जे गहू आहे ना, ते वेगळे भेटतात. त्याची सालं वगैरे काढलेली भेटतात. पण आपल्याकडे नाही भेटत. हे म्हणून मी डायरेक्टली मी जे आहे आपले गहू आपण घरी वापरतो तेच गहू मी रात्रीचे गरम पाणी करून त्यामध्ये भिजवले होते. नंतर दुसऱ्या दिवशी मी बॉईल करून घेतलेले आहे. ज्या दिवशी मला रेसिपी बनवायची होती, म्हणजे कालच ही रेसिपी बनवलेली आहे आणि आज मी अपलोड करत आहे. तिकडे तुम्ही पाहत असाल, की 1 किलो चिकन आहे. मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर जे आपल्या तेलामध्ये जे मसाले टाकले आहेत, त्या मसाल्यामध्ये मी आपले चिकन ॲड केल्याच्या नंतर थोडीशी कस्तुरी मेथी तुम्ही पाहिलं असेल, की हातावरती चळून ॲड केलेली आहे. आणि हे जे पण आहे चिकन तर आपलं ह्याच तेलामध्ये शिजून जे बॉईल करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकदम नॉर्मली अर्धा कप किंवा 1 कप पाणी टाकून पण शिजवू शकता.
तुम्हाला म्हणलं होतं ना मी डाळ वगैरे शिजवून घेतली. तिकडे तुम्ही पाहता असाल की ती डाळ आपली शिजून रेडी झालेली आहे आणि कशाप्रकारे शिजलेली आहे ते पण तुम्ही पाहू शकता. पूर्ण एकत्र झालेलं आहे. म्हणजे ही डाळ जी आहे ना पूर्ण असं मेल्ट झाली पाहिजे. मेल्ट म्हणजे कसं, की पूर्ण डाळ जी आहे ना, त्याचा गाळ तयार झालेला पाहिजे आणि इकडे तुम्ही पाहत असाल, की जी ज्वारी आणि गहू आहे, ते पण कशाप्रकारे एकदम असं बारीक झालेलं आहे. एवढं असं शिजवून घ्यायचं आहे, की तोंडामध्ये ते आलं नाही पाहिजे आणि कळलं नाही पाहिजे, की आपल्या रेसिपीमध्ये कोणती भाजी आपण ॲड केलेली आहे, कोणते पदार्थ ॲड केलेले आहे. जर ज्वारी आणि जी गहू आहेत, तर तुम्हाला जर थोडंसं शिजून झाल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटत असेल, की खूप मोठे-मोठे आहे, तर मग काय करायचं, एक टिप आहे, की थोडंसं मिक्सरमध्ये जरी तुम्ही बारीक करून टाकलं आपलं डायरेक्टली ह्याच्या खिचडामध्ये तरी काही हरकत नाहीये. तर इकडे तुम्ही पाहत असाल, की आपलं जे चिकन आहे ते शिजत आहे. आपलं जे चिकन आहे ते बॉईल झाल्याच्या नंतर थोडंसं मी पाहिलेलं आहे, की चिकन शिजलेलं का नाही का आणि आणखीन मीठ वगैरे कमी आहे का नाही, पण थोडंसं मीठ कमी होतं. नंतर थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तर तुम्ही इकडे पाहत असाल, की मी बिरिस्ता आधीच बनवून घेतलेला आहे आणि बिरिस्ता कसा बनवायचा ही पण माझ्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तिथे मी थोडंसं बिरिस्ता ॲड केल्याच्या नंतर मी चिकन चेक केलेलं आहे. पण आणखीन काही चिकन आपलं शिजलेलं नाहीये. त्यासाठी मी परत 7 ते 8 मिनिटं असंच गॅसचा फ्लेम बारीक करून असंच ठेवल्याच्या नंतर आपलं चिकन जे आहे ते ऑलमोस्ट शिजून झालेलं आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल की जी तरी आहे ती तरी काढतेय मी. एका वाटीमध्ये तरी काढून घेतलेली आहे. ज्यावेळेस आपण खायला घेऊ तर त्यावेळेस सर्व असं छान असं तरी आली तर खूप छान वाटतं. त्यासाठी मी तरी काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की डाळीमध्ये तरी हा विषय प्रकार नसतो. तर इकडे तुम्ही पाहत असाल की जी आपली डाळ आहे तर ती डाळ आधी मी आपल्या चिकनमध्ये ॲड केलेली आहे. नंतर मी ती ज्वारी आणि गहू जी आहे आपण शिजून घेतल्याच्या नंतर आपल्या ज्वारी आणि गहू पण ते पण ॲड केलेली आहे. तर इकडे तुम्ही पाहत असाल, की साइडला जी तरी आहे तर ती खूप अशी दिसते. पण ज्यावेळेस आपण आपलं जी डाळी वगैरे आहे आणि ते सगळं मिश्रण एकत्र केल्याच्या नंतर तरी कुठं तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्ही नंतर थोडंसं वेट केल्याच्या नंतर मला हे कळलंच, की तरी कुठं गेली म्हणून. आणि खूप असा हा जो खिचडा आहे ना, ते इतका छान लागतो खायला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का? इतका पौष्टिक आहे, की तुम्ही शक्यतो लहान मुलांना आवडीने बनवून देऊ शकता. आणि असं काही नाही, की मटण टाकलंच पाहिजे. काही तुम्ही हरकत नाही. बिगर मटणाचंही तुम्ही बनवू शकता. कारण ही जी पौष्टिक आहेत, त्या डाळींचा वापर खूप केलेला आहे. आणि जिथं मी कोलम तांदूळ घेतलेला आहे, तिथे रेशनिंगचे तांदूळ पण घेऊ शकता. कारण रेशनिंगचे तांदूळ जे आहे लहान मुलांसाठी खूप असं उत्तम पौष्टिक आहार आहे. आणि तुमच्या आवडीने जे आहे तुम्हाला डाळ कोणती पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकता थोडंसं मी आपल्या खिचड्यामध्ये थोडंसं खूप असं म्हणजे घट्ट झालं होतं. त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी ॲड केल्याच्या नंतर ह्या कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी ठेवली, की खूप छान लागतं खायला. नंतर ते थोडंसं गाढा पण येतोच त्याला. तर आपल्या जी दालच्याला आहे उकळी येत आहे, तर तुम्ही दुसरीकडे पाहता असाल, की थोडासा पुदिना आणि कोथिंबीर इकडं मी आपल्या खिचड्यामध्ये ॲड केलेला आहे. तर मी तुम्हाला मगाशी बोललेच होते का नाही, की तरी मी थोडेसे काढून घेतलेले आहे आणि ते तुम्ही पाहू शकता तरी मी कशाप्रकारे आपल्या खिचड्यामध्ये ॲड केलेले आहे. किती सुरेख दिसत आहे आणि किती छान दिसत आहे. ते तुम्ही पाहताच तुम्ही इमॅजिन करू शकता, की किती म्हणजे टेस्ट पण किती छान झाली असेल. ते एका बाउलमध्ये मी खाण्यासाठी सर्व म्हणजे काय घेतलं होतं इकडे तुम्ही पाहत असाल. थोडंसं तेल इथं मी जी तरी आहे आपल्या खिचड्यामध्ये थोडंसं वरती जे काही तरी मी काढून ठेवली होती, ती तरी थोडीशी ॲड केल्याच्या नंतर थोडंसं मी पुदिना आणि कोथिंबीर आणि थोडंसं बेरिस्ता ॲड केल्याच्या नंतर आपली डिश जी आहे खिचडा कंप्लीट झालेला आहे. ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी